नमस्कार. आजचा विषय दिवसभर धावलात पण खरंच काही बदललं का? रात्री 11 वाजले होते. तो अजूनही लॅपटॉप समोर बसलेला होता. सगळे कॉल्स झाले होते. क्लायंट्सना रिप्लाय दिले होते. टीमशी बोलणं झालं होतं. दिवस संपला होता. पण आतून एक विचित्र रिकामेपणा होता. तो खुर्चीत मागे टेकला आणि स्वतःलाच एक प्रश्न विचारला. आज खरंच काय सुधारलं? आणि तिथेच शांतता. कारण काम खूप झालं होतं, पण प्रगती ती दिसत नव्हती. हीच सगळ्यात मोठी चूक आहे. आपण दिवसभर धावतो, पण कुठे पोहोचलो हे तपासतच नाही. आपण समजतो बिझी इज इक्वल टू प्रोडक्टिव्ह. पण खरं काय असतं माहित आहे? बिझी असणं म्हणजे फक्त हालचाल, प्रोग्रेस म्हणजे दिशा. आणि इथेच बहुतेक बिझनेस अडकतात. फोन येतात, इश्यूज येतात, पेमेंट्स अडकतात, टीमला गाईड करावं लागतं, दिवसभर फायटिंग. आणि दिवसाच्या शेवटी वाटतं आज खूप काम केलं. पण जर एक दिवस, 2 दिवस, महिने असेच गेले तर तुम्ही धावत राहता, पण जागेवरच. मग एक छोटा बदल घडतो. दुसऱ्या दिवशी तोच माणूस दिवस संपल्यावर फक्त 2 मिनिटं थांबतो. कोणतंही मोठं अॅनालिस्ट नाही, फक्त एक प्रश्न. आज मी काय चांगलं केलं? पहिल्या दिवशी काही सुचत नाही. दुसऱ्या दिवशी तो लिहितो. आज एका क्लायंटशी शांतपणे बोललो. बस. छोटं आहे, पण तिथून गेम बदलतो. कारण आता तो नोटीस करायला लागतो. तो कसा बोलतो, तो कसे डिसिशन घेतो, तो कुठे रिॲक्ट होतो. आणि हळूहळू तो फक्त काम करणारा माणूस राहत नाही, तो इम्प्रूव्ह होणारा माणूस बनतो. आणि इथेच खरी ग्रोथ सुरू होते. मोठे ब्रेक थ्रू नसतात, छोटे शिफ्ट असतात. एक बेटर डिसिशन, एक काम रिस्पॉन्स, एक फोकस्ड आर्ट. हे सगळं दिसत नाही जोपर्यंत तुम्ही ते पाहायला सुरुवात करत नाही. आणि जर तुम्ही ते पाहिलंच नाही तर एकच गोष्ट होते, तुम्ही रिपीट करता. तोच दिवस, तोच पॅटर्न, तोच रिझल्ट. आणि मग वाटतं काहीच बदलत नाही. पण खरं काय असतं? बदल होत असतो, फक्त तो मिशर करत नाही. म्हणून आजपासून दिवस संपल्यावर फक्त 2 मिनिटं द्या. कोणालाही दाखवायचं नाही, कोणताही प्रेशर नाही, फक्त स्वतःसाठी. स्वतःला विचारा, आज काय सुधारलं? आणि जे उत्तर येईल ते उद्या रिपीट करा. कारण बिझनेस मोठा डिसिशनने ग्रो होत नाही, तो रोजच्या छोट्या सुधारणाने ग्रो होतो. पॉज करा, ऑब्झर्व करा, इम्प्रूव्ह करा, रिपीट करा. आणि मग बघा, तुमचा दिवस नाही बदलणार, तुमचं डिरेक्शन बदलणार. धन्यवाद.